हॅलो फ्रेंड्स, ओवीज किचन मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। तर आज आपण आचारी पद्धतीने पाकातली बुंदी कशी करायची ते पाहणार आहोत। थांबा थांबा थांबा, पण रेसिपी मी नाही दाखवते, तर रेसिपी आपण प्रत्यक्ष आचारी कसे करतात ते बघणार आहोत। पण रेसिपी शूट करताना फार गंमत झाली। रात्री पाऊस आल्यामुळे लाईट गेली, त्यामुळे पाकाची पूर्ण डिटेल मध्ये रेसिपी मला शूट नाही करता आली। पण पाकाची रेसिपी खूप सोपी आहे आणि बुंदी कशी बनवायची याची रेसिपी मी पूर्ण शूट केलेली आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर फ्रेंड्स, सगळ्यात अगोदर इथे आपण पाक बनवून घेतलेला आहे। तर पाकासाठी इथे एक छोटी कळशी पाणी ओतले मोठ्या पातेल्यात आणि 20 किलो साखर टाकलेली आहे आणि ती चांगली वितळून घेतलेली आहे आणि पाक थोडासा कच्चाच घेतलेला आहे। तर फ्रेंड्स, इथे आपण 15 किलो बेसन पीठ घेतलेले आहे आणि 15 किलो बेसन पिठासाठी 20 किलो साखर आपण यूज केलेली आहे पाक करण्यासाठी। तर इथे बेसन पीठ आपण 2 मोठ्या भांड्यांमध्ये घेतले आणि ते चांगलं मळून घेतलेलं आहे। तर बेसन पीठ मळताना जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ नाही, बुंदी पडेल असं मळून घेतलेलं आहे। बेसन पीठ मळताना व्हिडिओ नाही घेता आला लाईट गेल्यामुळे। तर इथं कढईमध्ये थंड झालेला पाक घेतलेला आहे, त्याच्यामध्ये कलर टाकलेला आहे ऑरेंज कलर आणि इथं चुलीवरती तेल तापत ठेवलेलं आहे आणि इकडे बेसन पीठ मळून घेतलेलं आहे आणि बुंदी पाडण्यासाठीचा झारा तुम्ही बघू शकता। तर आता मस्त तेल तापले। चला तर आता बुंदी कशी करतात ते बघूया। तर झाऱ्यावरती बेसन पीठ टाकलेलं आहे पातेल्याच्या साहाय्याने, पण ते बेसन पीठ आपल्याला कुठल्याही भांड्याने फिरवायचं वगैरे नाहीये, ते ऑटोमॅटिक झाऱ्याच्या साहाय्याने बुंदी खाली पडते आणि मस्त गोल बुंदी झालेली आहे। खूप छान झाली, तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघू शकता। आणि तर अधूनमधून ही बुंदी झाऱ्याच्या साहाय्याने हलवत राहायची। तर ही बुंदी जी आहे ती आपल्याला फार कडक नाही तळायची, थोडीशी मऊसूद असतानाच तेलातून काढून घ्यायची आणि गरम गरम काढलेली बुंदी ती झाऱ्याच्या साहाय्याने आपण पाकामध्ये टाकायची। तर इथं पाकामध्ये ऑरेंज कलर टाकलेला, त्यामुळे बुंदीला कलर इथं ऑरेंज येत आहे। आणि पाकामध्ये बुंदी टाकल्यानंतर साधारण 1.5 ते 2 मिनिटं बुंदी ठेवायची, हलवायची अधूनमधून आणि नंतर ती पाकातून बुंदी काढून घ्यायची आणि एका पेपरवर पसरवायची, प्लास्टिकच्या पेपरवर किंवा मग। तर इथं अशा प्रकारे बुंदी बनवायला चालू आहे आणि साईडला जी पाकातली बुंदी आहे ती अधूनमधून हलवत आहे, कारण ती गरम आहे। ती व्यवस्थित थंड करून घ्यायची, म्हणजे चांगली राहते, खराब होत नाही लवकर, म्हणजेच विटत नाही। त्यामुळे ती अधूनमधून हलवत आहे आणि नंतर ही बुंदी आम्ही पेपरवर टाकली। तर बुंदी बनवायचा जो झारा आहे तो इथं अधूनमधून असा व्यवस्थित पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा, म्हणजे बुंदी छान गोल पडते। तर इथं बुंदीचं बरंचसं पीठ संपत आलेलं आहे, म्हणजे निम्म्याच्या वर बुंदी बनवून झाली आहे। तर बुंदी बनवायला सुरुवात केली ती पहाटे 4 वाजता, तर आता दिवस उजडला। तर निम्म्याच्या वर पीठ जे आहे ते संपलेलं आहे बुंदी बनवून। तर आता हळूहळू बुंदी आपली बनवून होईल। बुंदीचा पाक जो आहे तो रात्री बनवून घेतलेला, पण रात्री खूप मोठा पाऊस आला, त्यामुळे बुंदी बनवायची राहून गेली आणि पहाटे आपण आज बुंदी बनवायला सुरुवात केली। आणि आज सकाळी 9 वाजता आपल्या घराची पूजा आहे। तर मस्त ताजी ताजी अशी आता बुंदी बनवून आपली तयार होईल। तर फ्रेंड्स, फायनली अशी आपली बुंदी बनवून झालेली आहे। तुम्ही इथं बघू शकता सगळं पीठ जे आहे ते संपलेलं आहे। तर एवढे सगळी बुंदी जी आहे ते सगळं 2 माणसांनी मिळून केलेली आहे। आपण जेव्हा घरी बुंदी बनवतो तेव्हा 1-2 किलोची बनवतो, पण फार कंटाळा येतो आणि फार वेळ देखील लागतो आपल्याला बनवायला। पण इथे एवढी सगळी बुंदी 3-3.5 तासात बनवून झाली, फार वेळ गेला असं वाटलं पण नाही आणि चवीला खूप छान आणि दिसायला पण खूप सुंदर अशी बुंदी इथं बनवून तयार झालेली आहे। तर फ्रेंड्स, आचारी पद्धतीने पाकातली ओली बुंदी बनवून तयार झाली, तुम्ही इथं बघू शकता। तर पूजेला भरपूर सारी माणसं आली होती, 600-700 माणसं आली होती, पण सगळ्यांना बुंदी पुरली। अर्थातच फक्त बुंदी नव्हती, बाकीचा पण मेनू होता जेवायला, पण सगळ्यांना बुंदी खूप आवडली। दिसायला पण खूप छान होती आणि चवीला तर एकदमच भारी होती। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर जरूर करा आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।